जे बाहेरचं सगळं ॲम्बियन्स होतं त्या हॉटेलचं एकदम पॉश. खूप रश पण होती त्या हॉटेलमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर सगळा मला एक धक्कादायक प्रकार दिसला, की ते टॉयलेटच त्या किचनशी कनेक्टेड होतं. तुमच्याकडनं एक लोकांची भूक भागणार आहे. खाणं हे पूर्ण ब्रह्म आहे. तर तुम्ही ते कशा पद्धतीने लोकांना दिलं पाहिजे. की WHOचा रिपोर्ट सांगतं, की दरवर्षी 4.5 लाख बालकं जवळ-जवळ किंवा व्यक्तींना फूड कंटॅमिनेशनमधनंच मोठे आजार होतात. तर काही ठिकाणी खूप स्वच्छ आहे. असं नाही मी म्हणत, की प्रत्येकच हॉटेल व्यावसायिक अस्वच्छ आहे, असं माझं म्हणणंच नाही. बरं, तर मग हे फक्त हॉटेल्सपुरतं आहे का घरगुती सुद्धा? किंवा आपल्याला दिसतंय ते त्याच पाण्यात धुतलं जातं. पण आपण कधीच बोलत नाही, की भैया आपका टेस्ट बहुत अच्छा है. हम यहाँ पे आएंगे भी. लेकिन आप ये थोड़ा चेंज करो. जो कस्टमर खाते हैं उनको ही कुछ प्रॉब्लम नहीं तो आपको क्या प्रॉब्लम है इससे. आपण 2 टप्प्यामध्ये हायजीनचं काम करतो. वैयक्तिक स्वच्छता आणि साठवणुकीची स्वच्छता. व्हिजिटमध्ये बटाटी ना धुतली जात होती, ना चिरली जात होती. पॅटिसची भाजी बनत होती. प्रत्येक शाळेच्या बाहेर 5 रुपयाला पॅटिस मिळतं. पनीर काही ठिकाणी खूप जास्त भेसळीचं भेटतं हॉटेल्समध्ये पण किंवा दुकानात पण. तर मग कसं ओळखतं? बऱ्याच ठिकाणी ॲप्रॉन वापरले जातात, पण ते ॲप्रॉन्स इतके अस्वच्छ असतात. आम्ही हायजीन लंच बॉक्स ह्या माध्यमातून बऱ्याचशा पॅरेंट्सपर्यंत पोहोचतो. बरं. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं मनापासून स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमाडीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. सो आपण सगळेच बाहेरचं खातो, म्हणजे तो रस्त्यावरचा वडापाव असो किंवा हॉटेलचं जेवण. पण ते जे जेवण आहे ते किती स्वच्छ वातावरण बनवलं गेलं आहे ह्याचा आपण विचार कधीच करत नाही. ठीक आहे. वातावरण जर अस्वच्छ असेल तर कोणकोणते आजार होऊ शकतात हे सुद्धा आपल्याला माहिती, तरी पण आपण दुर्लक्ष करतो. सो आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी या गंभीर समस्येवर एक मोठी चळवळ उभी केली आहे. अहिल्यानगरच्या सो वैशाली गांधी मॅम यांनी सुरू केली एक आगळीवेगळी चळवळ, ज्याचं नाव आहे मेक इट हायजीन फर्स्ट. या मोहिमेदरम्यान ते काय करतात, की हॉटेल्सला किंवा जे विक्रेते आहेत रस्त्यावरचे, त्यांना ते निर्जंतुक अन्न पुरवण्याचं महत्त्व पटवून देतात. म्हणजेच की त्यांचं किचन कसं स्वच्छ असावं किंवा अन्न कसं निर्जंतुक असावं याबद्दल ते सगळ्या हॉटेल्सला किंवा सगळ्या विक्रेत्यांना मार्गदर्शन करतायत. सो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि लेट्स एन्जॉय दी पॉडकास्ट. लेट्स गो. सो नमस्कार मॅम. तुमचं मनापासून स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तुमचं काम मला प्रचंड युनिक वाटलेलं आहे. सो तुमचा टॉपिक आहे तो हायजीन फर्स्ट. तर मग मला सांगा ना, की हायजीन फर्स्टची चळवळ नक्की काय आहे? नमस्कार, मी वैशाली गांधी. हायजीन फर्स्ट ही चळवळ आहे अन्नपदार्थाच्या स्वच्छतेबद्दल. बेसिकली किचन हे स्वच्छ असावे. हातगाडी असो, हॉटेल असो, बेकरी, मिठाई, बरोबर. जे काही किचन आहे, आपण जिथे अन्नपदार्थ खायला जातो, त्या किचनमध्ये बेसिक स्वच्छता, बेसिक म्हणजे वैयक्तिक स्वच्छता आणि व्यावसायिकांकडून घेण्याची अशी स्वच्छता. हा ह्याच्यामागची कन्सेप्ट आहे हायजीन फर्स्ट. हायजीन फर्स्ट. तर मग आता एक गृहिणीपासून ते हायजीन फर्स्ट आता तुम्ही सुरू केलेत. तर हा प्रवास कसा होता? याची सुरुवात कशी झाली? काही वर्षांपूर्वी माझ्या काही कामानिमित्ताने मुंबईला गेली होते आणि माझ्या भावाने सांगितलं होतं, की एक रेस्टॉरंट आहे ते खूप छान आहे आणि तिथे खूप गर्दी असते. तो तिथला हे डिश खा. मग मी गेल्यानंतर ऑर्डर दिलं आणि जे कस्टमरसाठी जे टॉयलेट होतं तिथे काम चालू होतं. मग मी रिक्वेस्ट केल्यानंतर जे स्टाफसाठी टॉयलेट आहे तिथे जाण्याची त्याने परमिशन दिली आणि मला जे बाहेरचं सगळं ॲम्बियन्स होतं त्या हॉटेलचं एकदम पॉश आणि खूप रश पण होती त्या हॉटेलमध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर सगळा मला एक धक्कादायक प्रकार दिसला, की ते टॉयलेटच त्या किचनशी कनेक्टेड होतं. आणि सगळा जो प्रकार होता तो खूपच अस्वच्छ होता. ती ऑर्डर आलेली मी खाल्लं नाही. म्हटलं प्रवास झालाय, मला आज भूक नाहीये. परंतु त्या दिवसापासनं जे खातो ते बनतं कसं हे माझं कंटिन्यू लक्ष त्याच्या सातत्याने तो मी विचार करायला लागले. तसंच माझ्या ज्या मावशी काम करायच्या घरामध्ये, त्या मला सारख्या म्हणायच्या, "तुम्ही मला किती वेळा हात धुवायला लावता?" पण मी ह्याच्यानंतर एक रेस्टॉरंटला काम करायला जाते. मग त्या मला तिथलं वास्तव सांगायच्या, की कसं आम्ही पाणी वापरतो, कसे तवे स्वच्छ ठेवतो किंवा आमचं काय असतं, हे पदार्थ कसे असतात. तर मी विचार केला, की हे आपण बाहेरील अन्नपदार्थ खाणं थांबवू शकत नाही. कारण की हे काळाची गरज बरोबर आहे. आहे, बरोबर. नाही होणार. तर आपण तिथे बदल हा निश्चितच करू शकतो.
ह्या एक काही प्रसंगाने मला अस्वस्थ केलं. अजूनही खूप काही प्रसंग आहे, मी गप्पा मारता-मारता तुम्हाला पुढे सांगेन. ओके. आपण हळू पुढे जाऊ. ओके. तुम्ही तर हा आता सांगितलंच, की तुम्हाला म्हणजे तुम्हाला कसं कधी कधी वाटलं, की सुरुवात हवी. तर मग घरून कसं सपोर्ट होता, की कारण ऑब्व्हियसली होतं ना, की एक गृहिणी सुरू करते काहीतरी नवीन ह्याच्यामध्ये सांगत होतं. सुरुवातीला असं वाटायचं कारण की अ, ह्या विषयामध्ये कोणीच सोशल वर्क केलेलं नव्हतं. बरोबर. आणि नगरमध्ये ऑलमोस्ट हॉटेल्स, पॉलिटिशियन्स जे आहेत अ, किंवा मी एक जैन कम्युनिटीमधली आहे. एक लेडी आहे. हॉटेल्समध्ये जाणं, हॉटेल्सला समजून सांगणं, हे थोडं सुरुवातीला मला किंवा फॅमिलीला टफ वाटत होतं किंवा त्याच्यामध्ये मार्गही दिसत नव्हता, की नेमकी जाऊन काम हे सुरुवात करायचीच कशी? तर बरेचदा माझे हसबंड पण म्हणायचे, की "तुला सोशल वर्क करायची आवड आहे, तू प्रोजेक्ट दुसरा घे. कुठे झाडे लाव, बरोबर आहे. कुठे रक्तदान शिबिर घे, नेत्राचं काही." परंतु नाही, मला ही गोष्ट खूप अस्वस्थ करत होती मनातनं. मग घरच्यांची परमिशन घेतली, की घर मॅनेज करून काही तास मी ह्याच्यासाठी देऊ शकते का? मग माझं जी तळमळ पाहून मग घरच्यांनी मला सपोर्ट केला खूप आणि तो सपोर्ट आजही आहे. आप आता मुलांना, हं. सगळ्यांना, दुसऱ्यांना सांगायला पण छान वाटतं, की हे हायजीन हे काम आमचं आहे म्हणून आणि सपोर्ट मला नेहमीच आहे घरच्यांकडून. मग आत्ता किती टीम वगैरे कशी आहे? आता टीम 20 लोकांची टीम आहे. बापरे! 20 लाखाची टीम आहे. येस. तर मग या मूव्हीचं नाव मेक इट हायजीन फर्स्ट असंच का? हां. तर आधी तर ह्याच्यात काम कसं करायचं, ह्याचा प्रोजेक्ट कसा बनवायचा, ह्याची काहीच आयडिया नव्हती. मग मी फूड इन्स्पेक्टरकडे गेले, की त्यांना सांगितलं ह्याच्यातनं मला कुठला फायदा नाही किंवा माझ्याकडनं कुठल्या हॉटेलचं नाव पण बाहेर जाणार नाही. परंतु मी ह्याच्यात काही काम करू शकते का? तुम्ही मला सपोर्ट करू शकता का? मग त्यांनी एक नियमावली मला बनवून दिली, की जिथे खर्चापेक्षा फक्त सवयी बदलण्याचं काम आहे, जो सहजासहजी प्रत्येकजण करू शकतो. मग आपले सगळ्यांचे लाडके प्रसाद बेडेकर सर आहेत. ते पण हायजीनचे मेंबर आहेत. माझे ह्यांना पण मी बऱ्याचदा आम्ही सुरुवातच सोबतच केली. म्हटलं, "सर ह्याला सुंदर नाव द्यायचे काहीतरी, की जे एक लक्षात राहील प्रत्येकाच्या." मग मेक इट हायजीन फर्स्ट म्हणजे आपण काही खाण्याच्या आधी, ते आधी हायजीन करून घ्या आणि मग ते खा. हा त्याच्यामागचं हे नाव देण्यामागचा उद्देश आहे. तर त्या नावाचे जनक खरे तर बेडेकर सर आहेत. प्रसाद सरसू येऊन गेले हिशोबात. बरं तर मग हे फक्त हॉटेल्सपुरतं आहे का घरगुती सुद्धा? सगळं, सगळं. सगळं. हातगाडी आहे, हॉटेल्स आहेत, अंगणवाड्या आहेत, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, शाळा? घरच्या मेस, शाळांचा आता शाळांचा पण उपक्रम घेतला. डे बोर्डिंग स्कूल्स आहेत. अंगणवाड्या मी 53 अंगणवाड्या जवळ-जवळ स्वच्छ केल्या. आता बचत गटाचा पण प्रोजेक्ट घेतलाय हातामध्ये. असं जिथे किचन स्वच्छतेकडून आरोग्याकडे, तसं पाहायला गेलं तर. आणि हे ज्यावेळेस काम करतो, त्यावेळेस मी गृहिणींना पण नेहमी सांगत असते, फ्रिजच्या स्वच्छतेपासून सगळ्या गोष्टी. तर हे जिथे फूड आहे, जिथे किचन आहे, तिथे हायजीन. आत्तापर्यंत किती हॉटेल्सला तुम्ही मार्गदर्शन केलंय? नगरमधल्या जवळ-जवळ 70 एक हॉटेल्सला ते झालंय. अ, 300 एक जवळ-जवळ हातगाड्या झाल्यात. हॉटेल्स जे आहेत त्यांना सगळ्यांनाच मी ऑलमोस्ट भेट देऊन आलेली. पण त्याच्यातले 60-70 हॉटेल्स एनरोल झालेले आहेत माझ्याकडे. मग हातगाड्या आहेत ते वेगळं. परत जे काही टिफिन सर्व्हिसेस आहे, माय टिफिन माहिती आहे तुम्हाला. अ, बाकी काही संस्था आहेत. आपलं स्नेहालयपासून सारख्याच्या. काही अपंग कल्याण केंद्र आहेत. तिथे हायजीनचं काम चालू आहे. तर हॉटेलसोबत सगळ्या संस्था पण आपल्याकडे तिथे काम चालू आहे आपलं. तर मग आता तुम्ही हॉटेल्सला कशा प्रकारे मदत करता हे थोडं सांगा मला. नंतर तुम्ही मुद्दे वगैरे एक्सप्लेन करता ते पण सांगा थोडंसं? आपण 2 टप्प्यामध्ये हायजीनचं काम करतो. वैयक्तिक स्वच्छता आणि साठवणुकीची स्वच्छता. तर सगळ्यात पहिली आपण व्यावसायिकाला जाऊन सांगतो, की आमच्याकडनं तुमच्या हॉटेलची कुठेही वाच्यता होणार नाही. तुमच्या स्टाफला आम्ही काउन्सिलिंग करू आणि मार्गदर्शन पूर्णतः करू, की हे स्वच्छतेचे नियम कसे इम्प्लिमेंट करायचे, काय? आणि एक शेड्यूलिंग बनवून देतो फ्रिजच्या स्वच्छतेपासनं, लेबल कसे करायचे, फर्स्ट कम फर्स्ट आउट कसं मॅनेज करायचं, भाज्या स्वच्छता किंवा कामगारांची वैयक्तिक स्वच्छता बेसिकली. त्यांना आजारपणामध्ये जे काही काळजी घ्यायची, वॉशरूम
पासनं बाथरूमच्या स्वच्छता ज्या आहेत, ह्या छोट्या-छोट्या गोष्टी की ज्या प्रत्येकाला सहजासहजी करणं शक्य आहे. तर असं हे जे नियमावली आहे त्याची टप्प्याटप्प्यानं आम्ही पहिले 3 व्हिजिट आम्ही सांगून करतो, की आम्ही ह्या दिवशी येणार आहोत. शक्यतो आमच्या व्हिजिट आवर 11 ते 2 मध्ये असतात, की प्रिपरेशन असतं त्या आवर्समध्ये. जरी संध्याकाळी पार्टी असेल तर त्याची प्रिपरेशन सकाळीच होत सकाळपासून असते. सुरुवातीला आम्ही 3 व्हिजिट सांगून करतो आणि नंतरच्या व्हिजिट्स आमच्या सरप्राईज असतात. त्या सरप्राईज व्हिजिटमध्ये किंवा पहिल्या व्हिजिटमध्ये पण आमचं आणि त्या व्यावसायिकाचं म्हणा, कामगारांचं एक फॅमिली रिलेशन आम्ही बनवतो, की असं नाही की आम्ही कोणीतरी टीम आली आहे आणि तसं नाही, की त्यांना की बाबा तुमच्याकडनं एक लोकांची भूक भागणार आहे. का अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तर तुम्ही ते कशा पद्धतीने लोकांना दिलं पाहिजे. हे खूप छान पद्धतीने त्यांच्यावर वारंवार आम्ही बिंबवतो. कारण की नियम, अटी ह्या सगळ्यांना माहिती आहेत. कारण की पाळत नाही. ज्यावेळेस लायसन्स दिलं जातं, त्यावेळेस ॲप्रॉन वापरण्यापासून, पेस्ट कंट्रोल करण्यापासून हे प्रत्येक व्यावसायिकाला बंधनकारक आहे. परंतु हा विषय जो आहे, तो मनाला कुठेतरी प्रश्न करणारा आहे, की मी जे देतोय लोकांना, हे मी कोणाच्या आरोग्याशी तर नाही खेळत आहे ना? हे मी प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्याचं काम करते. कारण की फूड इन्स्पेक्टरने जरी व्हिजिट केली किंवा मी जरी व्हिजिट केली, तर माझ्या पश्चात कसं करायचं हे ते व्यावसायिकाच्या ज्यावेळेस मनावर बिंबल, त्या कर्मचाऱ्याला वाटेल, की माझी स्वच्छता ही खूप गरजेची आहे लोकांच्या आरोग्यासाठी. तर बेसिकली आम्ही जास्तीत जास्त त्यांच्यामध्ये स्वच्छतेची इच्छा प्रवृत्त करतो, की हे काय कोणासाठी नाही करायचंय. कारण की तो तो सुद्धा हे पदार्थ खात असतो. कर्मचारी पण तिथेच जेवत असतो. आणि आपल्याला असं वाटत असतं, की एक दिवस खाल्ल्याने काय होतं किंवा आत्ता खाल्ल्याने काय होतं. परंतु माझे जे फ्रेंड सर्कल आहेत, काही बालरोगतज्ञ आहेत, काही पोटविकार तज्ञ. तर त्यांचं म्हणणं आहे, की WHOचा रिपोर्ट सांगतं, की दरवर्षी 4.5 लाख बालकं जवळ-जवळ किंवा व्यक्तींना फूड कंटॅमिनेशनमधनंच मोठे आजार होतात. बापरे! तर मुळच दूषित अन्न आणि दूषित पाणी आहे, शिळं अन्न आहे. तर आपला जो प्रश्न आहे, की ह्याचा कशा पद्धतीने करतो? तर आम्ही त्यांना जास्तीत जास्त एक त्यांची मानसिकता बदलण्याचं जास्त काम करतो. नाहीतर नियम, अटी आणि फूड हे इन्स्पेक्टर, माहिती आहे ना. अन्न औषध विभाग ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे. तर हायजीन फर्स्ट बेसिकली त्यांना मोटिव्हेट करतं, की तुम्ही हे का करावं? खरं. 32 मुद्दे आहेत बरोबर? त्यापैकी तुम्ही काही 32 सांगितले आता. मुख्य आहेत, तसे 40 एक मुद्दे आहेत. तर मग आता एक घेऊन चालू आपण, की एक हॉटेल आहे. आता आपण आव्हानच करू, की प्रत्येकाने पाळावं. प्रत्येकजण हायजीन फर्स्टकडे येईल अपेक्षा आहे. तर मग एका हॉटेलनी काय-काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिली तर त्या हॉटेलनी कामगारांची वैयक्तिक स्वच्छता आणि त्यांची आरोग्य तपासणी. मी जो प्रोजेक्ट पहिली ते 3 महिन्यासाठीच घेतला होता आणि आरोग्य तपासणी का महत्त्वाची? तर मी एक बेकरीच्या व्हिजिटला गेले होते आणि त्या व्हिजिटमध्ये बटाटी ना धुतली जात होती, ना चिरली जात होती आणि पॅटिसची भाजी बनत होती. प्रत्येक शाळेच्या बाहेर ₹5 ला पॅटीस मिळतं. बरोबर. आणि मी ज्यावेळेस बाहेरची चकाकी, सगळी लाइटिंग कारण की केक्स ठेवलेले असतात. खूप सारं लाईट असतात त्याच्यावर आणि आतमध्ये सगळा अंधार होता आणि त्या व्यक्तीला, त्या कर्मचाऱ्याला थोडा त्वचेचा आजार होता. मग खूप घाम, ते गोष्टी. मग मी विचार केला, की हे 3 महिन्याचं काम नाहीये, हे माझं आयुष्यभराचं काम आहे. मी सांगेल, की स्वातंत्र्य लढ्यानंतरचा हा एक आरोग्याचा लढा आहे. कारण की आपण जिथे पाहतो तिथे ज्यूस तरी विकले जातं, कुठेतरी भेळपुरी, पाणीपुरी, फ्रूट काहीतरी स्टॉल्स सुरू आहेत आहे. हां. प्रत्येक ठिकाणी. तर मग मी विचार केला, की हे बेसिक कर्मचाऱ्यांची जी आरोग्य आहे, कारण की तो जर ₹500 रोज कमवत असेल, तर तो डॉक्टरकडे जाणं, त्वचेच्या डॉक्टरांकडे जाणं, ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकतो. तर व्यावसायिकांना मी सगळ्यात पहिले त्यांचं हेल्थ चेकअपसाठी खूप इन्सिस्ट करत असते. कारण की ते वेगवेगळ्या त्या ठिकाणी जात असतात. त्यांची शेव्हिंग, कटिंग, त्यांचे नेल्स स्वच्छ असावेत. त्यांची दैनंदिन अंघोळ बऱ्याच ठिकाणी ॲप्रॉन वापरले जातात, पण ते ॲप्रॉनच इतके अस्वच्छ असतात, की खूप ते जुने हां. हां, तर त्यांचे ॲप्रॉन, त्यांचे कपडे स्वच्छ असावेत. त्याने वॉशरूम आल्यानंतर हात धुणे बंधनकारक आहे. बाहेरच्या चप्पल्स आत वापरणं, आतल्या चप्पल बाहेर वापरणं. ह्या ज्या गोष्टी, छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, तर ह्या वैयक्तिक स्वच्छतेमधल्या आहेत. आणि साठवणुकीची स्वच्छता म्हणजे त्या व्यावसायिकाची प्रामाणिकपणा, की त्यांनी जो कच्चा माल आणतो
कारण की आपण पाहतो रेट कसे असतात प्रत्येक डिशमध्ये. तर त्यांनी जो कच्चा माल वापरतो तो चांगल्या प्रतीचा वापरला पाहिजे. पेस्ट कंट्रोल झालेलं पाहिजे. ती पण हर्बल पेस्ट कंट्रोल आणि किंवा चांगल्या ऑथेंटिक कंपनीकडनं त्यांनी पेस्ट कंट्रोल केलेलं पाहिजे. कारण की बऱ्याचदा पदार्थ सांडलेले असतात. तर उंदीर, पाली, झुरळ, मुंग्या हे आम्ही बऱ्याचदा अनुभव घेतो. तर त्यांनी ती स्वच्छता पाळावी आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डीप फ्रीज. त्याच्यावर त्याच्या इतकं स्वच्छ भाग नसतो. तर त्यांनी डीप फ्रीजची स्वच्छता ही खूप चांगल्या नीट राखली पद्धतीने पाहिजे. ठेवली पाहिजे. कारण की वरती ठेवलं जातं सामान आणि खालचे पदार्थ तसेच राहतात. खूप सारी जी साठवणूक केली जाते. तर अ, अ, मंचुरियन म्हणा किंवा जे आपले स्टार्टर्स असतात, हे खूप जास्तीत जास्त पदार्थ बनवून ठेवलेले असतात. बरं. तर तिथे त्यांनी कमीत कमी कसं केलं पाहिजे, ह्याच्यावर आम्ही मार्गदर्शन करतो. आणि त्याचं पण एक शेड्यूलिंग बनवतो, की हे फ्रिज कधी आवरलं पाहिजे, त्याच्यानंतर ते फ्रिज कसं आवरलं पाहिजे. तळजमीन, अ, सीलिंग्स वगैरे आणि त्या ज्या चिमण्या असतात, अ, त्यांचे जे युटेन्सिल्स आहेत, उपकरणं सगळ्या गोष्टी, त्या स्वच्छतेसाठी आम्ही काही अशा एजन्सीज आहेत त्यांना सांगून ठेवलेले आहे, की तुम्ही यांना योग्य दरामध्ये द्या, जेणेकरून ते वारंवार ह्या गोष्टी करतील. वॉशरूम स्वच्छ पाहिजे. जे कस्टमरसाठी पण आहेत आणि स्टाफसाठी पण आहेत. ह्या ज्या आपण सहजासहजी करू शकतो, पण दुर्लक्षित केलेल्या आहेत. आपण बऱ्याच हॉटेल्स पाहतो, की अँबियन्स खूप मोठं असतं, पण किचनला जागा खूप छोटी असते. बरोबर. आणि आम्ही गेल्यानंतर प्रत्येकजण म्हणतो, "मॅडम आम्ही हायजीन मेंटेन ठेवतो." पण वास्तविक कसं असतं? जिथं बनवतं तिथं हां, गरजेचं आहे. गरजेचं आहे. तर ह्या छोट्या-छोट्या नियमांवरनं ही हायजीन फर्स्ट बनवलेलं आहे. तिथे आम्ही मिलीमीटर हे नाही चेक करत. कारण की जेव्हा आपण म्हणजे दुधाचं काय पॉइंट आहे किंवा ह्या तुम्ही ही बेसिक जरी स्वच्छता मेंटेन ठेवली तरी लोकांचं आरोग्य सुधरेल. सुधरेल. आणि जे भांडी धुण्याची जागा आहे तिथे गरम पाण्याची सोय कारण की चिंचेची चटणी असते, ग्रेव्हीज असतात. ह्या गोष्टीसाठी गरम पाण्याची एक सोय पण गरजेची आहे. बरं. ओला कचरा, सुका कचरा वेगळा हां, ठेवा. ते पण एक डस्टबिन मोठा कव्हर पॉइंट आहे. करून हां. ठेवा. तिथेच गॅस असतो, तिथेच उघडी डस्टबिन असते. जागा खूप छोटी असते. तर असे बरेच काही नियम आहेत. काही नियम तिथे वाढवावे लागतात तिथली परिस्थिती पाहून. काही नियम कमी करावे लागतात. तर असं आहे. तर माझ्याकडे काही पॉइंट्स आहेत. आता हे लिस्टमध्ये नाही आहेत आपल्या प्रश्नाच्या. पण काही पॉइंट्स मी ऑब्झर्व्ह केले आहे आणि काही पॉइंट्स माझा एक फ्रेंड होता एका हॉटेलमध्ये कामाला. त्यांनी मला सांगितलेले. तर सुरुवातीला सगळ्यांना माहीत असतं बटाट्याची खिचडी खातात लोकं विकत हॉटेल्सवाले किंवा मग जे गाड्या हातगाडीवाले पण. ते चांगले भेटत नाही किंवा मग चांगले घेत नाही किंवा मग ते एक कट्टी उचलतात. त्यांना परवडण्याकरता ते कमी देतात. याच्याबद्दल काय काय होऊ शकतं? मी सगळ्यात पहिली सांगितलं तसं एक माणसाची मानसिकता चांगली असावी लागते, की मी हा एक अन्नपदार्थ बाबतीमध्ये व्यवसाय करतोय. तर माझ्याकडनं प्रत्येकाला सुरक्षित अन्न गेलं पाहिजे. मग ती मानसिकता ज्यावेळेस बदलेल ना, तर तो संध्याकाळी बाजार सुटल्यानंतर भाजीपाला आणायला नाही जाणार. तो सगळ्यात पहिली भाजीपाला आणेल, ताजा भाजीपाला आणेल आणि मग ते काम करेल. तर बेसिकली ह्याच्यामध्ये की चांगल्या प्रतीचा माल हे कन्सेप्ट सगळ्या गोष्टी कधी येतील? ज्यावेळेस ग्राहक विचारायला सुरुवात करेल ना, की तुमचं किचन स्वच्छ आहे का? तुम्ही अन्नपदार्थ जो कच्चा माल चांगला वापरता का? त्यावेळेस त्या व्यावसायिकामध्ये अवेअरनेस होईल. कारण की आम्ही बऱ्याचदा पाहतो, की बऱ्याचदा संध्याकाळचा भाजीपाला ज्यावेळेस बाजार संपतो त्यावेळेस बरेचशी लोकं भाजीपाला आणायला जातात. किंवा मी काही ज्यूसवाल्यांना पण ज्यावेळेस मी माझी काही फळं आणायला जाते, त्यावेळेस तिथे मला आता माझा रोजचा माहिती आहे बरोबर प्रकारची लोकं आहेत. त्यावेळेस ते जे माल घेतात. मी असं नाही म्हणत, की प्रत्येकजण खराबच माल घेतो. प्रत्येकजण अस्वच्छच आहे, असं नाही. सगळेच जण तशा पद्धतीने काम करतात तसंही नाही. पण मॅक्सिमम लोकांची मानसिकता अशी असते, की ते अर्थार्जन म्हणून पाहतात ह्या गोष्टीला. तुम्ही थोडे रेट जास्त ठेवा. ज्या पद्धतीने रेट ठेवता त्याप्रमाणे क्वालिटी द्या. पनीर जो असतो, तर काही ठिकाणी खूप स्वच्छ आहे. असं नाही मी म्हणत, की प्रत्येकच हॉटेल व्यावसायिक अस्वच्छ आहे, असं माझं म्हणणंच नाही. जे ते आपापल्या परीने चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतच आहोत. परंतु ऑल्वेज देअर इज अ नेक्स्ट लेव्हल. तर प्रत्येकाने मी जास्तीत जास्त स्वच्छ कसं ठेवू शकतो?
बटाटे आहेत, कांदे आहेत. मी तर काही ठिकाणी असं असतं, की मी दिसल्यानंतर डस्टबिन घेऊन डीप फ्रिजकडे पळापळ होऊन जाते, की अशा पद्धतीची पिठं ठेवलेली असतात. बटाट्याचं तुम्ही एक एक्झाम्पल दिलं. पण पिठं पण खूप खूप दिवसाची वापरली जातात. भात 2-2 दिवसाचा वापरला जातो. हाच पुढचा मुद्दा होता. हां, तर भात बघा, आपला घरचा भात खूप वेळ गरम राहतो. पण बाहेरचा भात तसा गरम पण लवकर होतो, तेवढा थंडही लवकर होतो. तर आणि सगळ्यात पहिली तर मी हॉटेल व्यावसायिकांची माफी मागते, की माझा असा उद्देश पहिल्यापासून नाही, की हॉटेलिंग हे थांबण्याची गोष्ट आहे अजिबात नाही, किंवा अजिबात नाही. हे ही काळाची गरजच आहे. आज मलाही माझ्या फॅमिलीसोबत आउटिंगला कधीतरी जावंच वाटत असं किंवा आपल्याला भिशी असतात, प्रोग्राम असतात किंवा 100 माणसं आपल्याकडे येणार आहेत, तर आपल्याला बाहेर जाणं गरजेचं आहे. परंतु जर आपण अन्नपदार्थ ही खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याच्या टाक्या स्वच्छ आहेत का? या गोष्टीपासनं काळजी ही घेतलीच पाहिजे. ते व्यावसायिकामध्ये आणि बेसिकली ग्राहकांमध्ये ते अवेअरनेस आलंच पाहिजे. जसं आपण ब्रँड प्रत्येक गोष्ट पाहतो, त्याचे स्टार रेटिंग पाहतो. तसं प्रत्येकाने ज्यावेळेस अन्नपदार्थ खायला जातो किंवा विकत घेतो, त्यावेळेस ह्या गोष्टींची काळजी घेतली, तर नक्कीच व्यावसायिकांमध्ये हा बदल मला दिसतो की घडून येईल. मग असाच मुद्दा कंटिन्यू करू आपण, की पनीरचा. आजकाल ते खूप जास्त रील्स वगैरे नाही का आळवून टाका आणि ओळखा. तर मग आता पनीर काही ठिकाणी खूप जास्त भेसळीचं भेटतं हॉटेल्समध्ये पण किंवा दुकानात पण. तर मग कसं ओळखता ते येईल? आता शासनाने ते कंपल्सरी केलंय. ते मेनू कार्डमध्ये मेन्शन करायचं की पण ते करत कोणतं नाही. पनीर. आता करतील. आता ते कंपल्सरी झालंय. आत्ताच झालं. तर काही जे काही ए ग्रेडचे हॉटेल्स आहेत, तिथे लक्षात येतं हे चांगल्या क्वालिटीचे पनीर आहे, हं. खाता नाही. तर हा म्हणजे बेसिकली शुद्ध, अशुद्ध सगळ्या गोष्टी हे व्यावसायिकाच्या प्रामाणिकतेवर आहे. कारण की प्रत्येकालाच अवेअरनेस नसतं. प्रत्येकजण मीडियाशी कनेक्टेड नसतो, की त्याला हे माहिती पडतं, की पनीरचं काय चाललंय, कशाचं काय चाललंय. कारण की प्रत्येक लहान मुलांना म्हटलं, की पनीर चिली हे खूप आवडीचा विषय असतो. बरोबर. तर ते ग्राहकांनीच व्यावसायिकांनीच ही काळजी घेतली पाहिजे, की मी पनीर कशा पद्धतीचं, ज्या फॅक्टरीज आहेत, थार पावडरचं पनीर. मी तर नाही 100% पनीर घरीच बनवते. आपण घरी पनीर चांगल्या पद्धतीने कसं बनवू शकतो? हे तरी गृहिणींनी थोडं शिकून घेतलं तर ह्या गोष्टी हं, हं, सॉर्ट आउट होऊ हं. शकतात. आणि ते जे मेन्शन करायला सांगितलंय गव्हर्नमेंटनी, त्यातनं थोडा बदल निश्चित होऊ शकतो. म्हणजे केलं पाहिजे जेवढं प्रमाणात व्हायला पाहिजे का मी तर अजून नाही पाहिलेलं. तर हे तर अवेअरनेस हां. जसं येईल तर मग काय होतं, की आपण काय ऐकतो, की आता बघा हे एक आमच्या मित्रामधल्या गप्पा आहेत त्या. ते तुम्हाला मी सगळं सांगू राहिलो, की हॉटेल्समध्ये आहे ना, जेव्हा तुम्हाला चांगलं जेवण भेटत नाही, खाणं भेटत नाही, तेव्हा तुम्हाला हार्डवेअर भेटतं. पॉवर स्टॉल याचं कारण काय आहे? काही म्हणतात, की डीप फ्रीज वगैरे जे यूज करतात त्याच्यामुळं का ऑइल वगैरे खराब असतं ते आता अच्छा. बेसिकली असं काही नाहीये, की हातगाडीवरच फार स्वच्छ मिळतं टेस्टी आणि हां, स्वच्छ टेस्टी, नाही, टेस्टी, स्वच्छ टेस्टी. नाही हां, 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 मुद्दा टेस्टी. पुढचा वेगळा आहे. हां, थोडंसं स्पायसी असतं. स्पाइसी असतं. स्पायसी असतं. त्यांची टेस्ट बनवण्याची किंवा चाट्स बनवण्याची पद्धत आणि आता टेस्ट हा मुद्दा माझा नाहीये, की माझा मुद्दा काय आहे, हं. की नाही पण मग डीप फ्रीजमुळे होत असेल का? कारण डीप फ्रीज जास्त हेवी आहे. नाही डीप फ्रिजमुळे नाही कारण की जे जे हातगाडीवाले ते जरी रस्त्यावर विकत असतील, तरी त्यांची प्रिपरेशन ही घरीच होत असती, असते. असती. बरोबर. हां. मी बऱ्याचदा त्यांचं चिंचेचं पाणीपासून सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्याही असं नाही की फारच त्या हां. A1 क्वालिटीचीच चिंच घ्यायची, हे असं काही नाहीये. तर बेसिकली तुमचा जो मुद्दा आहे, की रस्त्यावरचं तर वडापाव म्हणा हे सगळ्यांच्याच आवडीच्या गोष्टी आहेत. हां, बरोबर. तर तिथेही स्वच्छता आणि थोडं समोर दिसतं आपल्याला. तर आणि बॅक ऑफ द माइंड असं असतं, की हॉटेलमध्ये अस्वच्छता असते आणि आणि बसलेलं आहे सहजासहजी मनामध्ये. हां. रनिंग ॲटम आपण पटकन घेऊन खाऊन निघू शकतो. मग आता हे सगळ्या झाल्या थोड्याशा चुकीची बाजू. काही पॉझिटिव्ह पॉईंट पण मी पाहिले. त्यापैकी एक सांगतो, की आमच्या आसपास काही हॉटेल आहेत तुम्हाला लक्षात आलं असेल, मी नाव नाही घेत, की ते काय करतात, की अ, होम करतात, की दुरी फिरवतात सकाळ संध्याकाळ. त्याचा काही फायदा होऊ शकतो. हो, जे किटाणू आहेत, हं. विषाणू आहेत किंवा 2 डास टाईम आहेत. करणारी प्रॉपर 2-3 हॉटेल मला माहिती डास आहेत. आहेत. बरेचदा बाहेर अंगणामध्ये पाणी मारलं जातं, त्याच्यावर डास बसतात. तर नक्कीच जी धुरी आहे त्याच्यातनं आपले जीवाणू, विषाणू हे सगळे कमी होतात. जे
डास वगैरे ते त्याच्यासाठी तर खाली कमेंट करतील कोणाबद्दल बोलतोय. बऱ्याच जणांना कळलं असेल आता. तुमच्या आसपास 2-3 हॉटेल आहेत. जे हे काम करतात. आम्हाला ते आवडतं, की त्याच्याने खूप म्हणजे आणि वाईट ग्राहकांना पण प्रसन्न वाटतं ना ते. हां, बरोबर. लगेच कळतं, की वातावरण फ्रेश झालंय तिथलंच. मग असं काही झालंय का, की तुम्ही एखाद्या हॉटेलकडे गेला आणि ते म्हणले, की ग्राहक विचारते, तुम्ही काय विचारताय? असं काही झालंय? असं काही हो, अनुभव आहे? अगदी सुरुवातीला तर खूप जवळ-जवळ म्हणजे हे 20 लोकांची टीम म्हणा, हे सगळं नंतरचा पार्ट झाला. ह्या जवळ-जवळ 7-8 महिने असं होतं, की प्रत्येक व्यावसायिक मला म्हणायचा, की "हम बहुत हाइजीन मेंटेन रखते हैं ना." आणि अ, अगर जो कस्टमर खाते उनको ही कुछ प्रॉब्लम नहीं तो आपको क्या प्रॉब्लम है इससे? मग त्यावेळेस अक्षरशः खूपदा रडूही आलं, की अरे हे काम तर करायचं करायचं कसं? रिस्पॉन्स. बऱ्याचदा हम आपको कॉल करेंगे. बऱ्याचदा असं म्हणत जायचे, की ठीक आहे सांगतो आणि कधी-कधी अस्वच्छता दिसायची पण तेच एवढं सांगायचं, की आम्हालाच आवडत नाही, आम्हीच हे मेंटेन ठेवतो. पण सगळं सांगायचे ते बाहेरच्या अँबियन्सबद्दल. किचन किचनबद्दल तर सुरुवातीला स्ट्रगल तर हा प्रत्येक नवीन कामामध्ये असतोच. बऱ्याचदा असं वाटायचं, की त्यांना, की ह्यांना ह्यांच्यातनं काही फायदा आहे का? अशाही गोष्टी बऱ्याचदा असायच्या, की आम्हाला काही मग पे असतील करावं लागेल तुम्हाला का? हां, बरोबर. ह्याचे काही चार्जेस आहेत का? आणि जसं-जसं कन्सेप्ट लक्षात आली, की वर्ष झालं, 2 वर्ष झाले, की ह्यांचं काम तर काही थांबत नाही, ह्यांचे प्रयत्न तर थांबत नाही. मग आपल्या शहरातले जे नरेंद्रजी फिरोदी आहेत, सगळ्यांची अहिल्यानगरमधलं एक मोठं नाव. तर नावापेक्षा एक मोठं काम आहे. काम पण आहे. तर मग त्यांनी त्यांच्या आयरिसपासनं ही मला सुरुवात करू दिली. कैलास उडपी जी आहे, त्यांनी सुरुवात करू दिली कारण की त्यांना ही कन्सेप्ट आवडली. तर तुमचा जो प्रश्न होता, की पहिली कोणी नाही म्हटलं, तर हे नाही तर ही सुरुवात प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची असतेच. स्ट्रगल असतोच. मग एक-एक जुळत गेलं. हळू-हळू गोष्टी कळत गेल्या. हां. मग आता तुम्ही चार्जेस मग खरंच काही आहेत का नाही? हं, चार्जेस खरंच नाही आहेत? चार्जेस. नाहीये. ओके. जे बाकीच्यांना क्लिअर करावं चार्जेस नाहीये. गैरसमज दूर करा. तर मग तुम्ही प्रोफेसर कॉलनी म्हणा किंवा अजून काय नाव सांगितलं होतं तुमच्या आनंद चौक. आनंदधाम चौक किंवा अहिल्यानगरमधले बरेच हॉटेल्स तुमच्या अंडर आहे. तर मग त्यांना तुम्ही कसं सगळं कन्व्हिन्स केलं या गोष्टीमध्ये? अ, हातगाडी व्यावसायिकांबद्दल मला असं वाटायचं, की त्यांना ह्या गोष्टीचा अवेअरनेस आहे की नाही. पण आज मला सांगायला खूप आनंद वाटतो. आनंद आमचा उपास द्या. प्रोफेसर सर असू द्या. यांना मी सुरुवातच अशा पद्धतीने केली, की एक स्पर्धा घेतली. स्वच्छ अन्नपदार्थ पुरवा आणि हमखास बक्षीस मिळवा. मग त्याच्यातनं त्यांना ही कन्सेप्ट माहिती झाली. मग त्यांनी त्याच्यासाठी जे ग्राहकाने त्यांना वोट करायचं, स्वच्छता बघून आणि हे 40 नियमाऐवजी 15च नियम बनवले, की त्यांचे नॅपकिन स्वच्छ असावेत. त्यांचं जे भांडी आहेत, ॲल्युमिनियमऐवजी जास्तीत जास्त स्टीलची ते पण असावीत. क्लिअर आहे. त्यांची जी भांडी धुण्याची जागा आहे, ती बऱ्याचदा आपण पाहतो त्याच पाण्यात भांडी धुतली जातात. तर ते पाणी बदलण्यापासून त्या गोष्टीने त्यांना प्रवृत्त केलं मी. आणि ते स्पर्धेच्या माध्यमातून खूप हॉटेल हातगाडी व्यावसायिक आमच्याशी जुडले. मग त्यांना ॲप्रन फ्री दिले, कॅप्स फ्री दिल्या, डस्टबिन्स फ्री दिल्या, सर्टिफिकेट्स दिले, की ज्यातनं त्यांना एक सुरुवातच त्यांच्यामध्ये एक कॉम्पिटिशनच्या माध्यमातून त्यांच्याशी जुडलो आणि ते आजही आमच्याशी जुडलेले आहेत. ठीक आहे, काही करतात, काही नवीन येतात, काही जुने जातात. हे ऑनगोइंग प्रोसेस होते आहे. राहणार. कोणी वापरतं कॅब, कोणी नाही वापरत. पण हे होईल बदल हळू त्यांच्यामध्ये सगळेच काही दिवसांनी एक हायजीन चौपाटी सुद्धा एक चांगलं मोठं नाव होईल. वाह! बरं का आता तुम्ही मगाशी म्हटले की चार्जेस घेत नाही. थोडा टेक्निकल प्रश्न की फंडिंग कसं होतं? म्हणजे सुरुवातीला लोकांचा एक गैरसमज आहे का, की हे का फुकट करते? हां, याचं हां. एक उत्तर आहे. तर बेसिकली हायजीनच्या कामामध्ये ना, खर्चापेक्षा आहे ना, लोकांच्या सहभागाची जास्त गरज आहे. कारण की मी कितीही फंड्स ह्याच्यासाठी वापरले, तर आपलं काही जस्ट डायल सारखं नाहीये, की तिथे जाऊन आपण मंथली, वीकली कारण की हे खूप मोठं गोष्ट आहे, की प्रत्येक ठिकाणी आपल्याला पोहोचणं पण शक्य नाही प्रत्येक ठिकाणची रिन्यू करणं पण शक्य नाही तर ह्याच्यामध्ये फंडिंग जो विषय आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त लोकसहभागाची गरज आहे. आणि मला सगळ्यात जास्त जे सहकार्य मिळतं आर्थिक बळ हे नरेंद्रजी फिरोदी यांचे मिळतं.
बऱ्याच ह्याच्यामध्ये वेगवेगळी लोकं पण इन्व्हॉल्व झालेले आहे. रोटरी क्लबनी पण सहकार्य केलेलं आहे. इनर व्हील क्लब आहे. परत डॉक्टर दीपक किरण सर आहे, त्यांनी केलं. बऱ्याचदा असे वेगवेगळ्या माध्यमातनं सत्यजित तांबे त्यांनी ड्रॉइंग कॉम्पिटिशनसाठी मला सपोर्ट केला होता. तर ह्याच्यामध्ये मला आर्थिक दृष्टीने जे लोकं डोनेट करतात त्यांचं सहकार्य मिळतंच आणि माझ्या हसबँडचंही आर्थिक गोष्टीमध्ये मला सहकार्य आहे. पहिली तर ते म्हणत असतात, की जिथे कुठे पण गरज असेल आर्थिक, तर मी तुला सहकार्य करेल. तर अ, आमच्या डॉक्टरांचं पण मला त्याच्यामध्ये भरपूर सहकार्य असतं. बेसिकली आम्ही आमचं हे तिसरं मूल समजतो. त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी खर्चापेक्षा त्याला कसं छान ग्रो करायचं, त्याचं कसं वाढ होईल, लोकांमध्ये अवेअरनेस होईल, त्याचा विचार आम्ही नेहमीच करतो. मग तुम्ही हे लोकांपर्यंत कसं पोहोचवता? याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजी वापरता? आधी तर सुरुवातीला आम्ही 2-3 स्पर्धाच घेतल्या. मग डेकोरेशन. त्याच्यातनं आम्ही नाही किचन स्वच्छतेकडून आरोग्याकडे, ती पण एक हॉटेल व्यावसायिकांसाठी स्पर्धा घेतली. मग त्याच्यातनं आम्ही कारण की आम्ही जर हॉटेल जातो ना, तर हम आपको बोलेंगे मैम, आपका काम बहुत अच्छा है, सही में बहुत यूजफुल है. ते आम्हाला सांगतात खूप. पण जुडताना ते जुडत नाही. जोडले तर जात नाही. स्पर्धा माध्यमातनं जर गेलो, अवेअरनेस माध्यमातनं गेलो, तर नक्कीच हे लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जनजागृतीसाठी खूप जास्त काम केलं. आम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतली. त्याच्यामध्ये 2,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आधी वाटत होतं, की ह्याच्यावर कोण कसं ड्रॉइंग काढणार? पण आज तर म्हणजे मी ते खूप सारे ड्रॉइंग आज पण जपून ठेवलेले आहेत. की मुलांनी इतक्या छान पद्धतीने दाखवले, की अस्वच्छतेचे परिणाम काय? स्वच्छतेचे परिणाम काय आहे? स्वच्छ हातगाडी कशी दिसते? स्वच्छ किचन कसं दिसतं? अस्वच्छ कसं दिसतं? मग अशा मुंग्यांपासून त्यांनी खूप छान पद्धतीने दाखवलं. आम्ही हायजीन लंच बॉक्स ह्या माध्यमातनं बऱ्याचशा पॅरेंट्सपर्यंत पोहोचलो. बरं. हा काय प्रकार आहे तो सांगा? की बऱ्याचशा ज्या ग्रामीण म्हणजे ज्या मध्यम वर्गीय लोकांच्या ज्या शाळा आहेत, तिथे स्वच्छ पद्धतीने मुलं डबा आणत नाही बऱ्याचदा घरून पण. कधी पेपरमध्ये गुंडाळलेला असतो, जास्तीत जास्त जंक फूड असतं. मग मधल्या सुट्टीमध्ये त्यांना खेळण्याची घाई असते. हात धुतले जात नाही. अ, जिथे बसतात मुलं तिथे स्वच्छता नसते. तर मग त्या लंच बॉक्स माध्यमातनं आम्ही पालकांपर्यंत पोहोचलो, की तुम्ही हायजीन इज फर्स्ट ही कन्सेप्ट काय? तुम्ही मुलांना देताना पण स्वच्छतेत दिलं पाहिजे. जंक फूड अव्हॉइड केलं पाहिजे आणि बाहेर नेताय तरी ही स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. परत आम्ही हायजीन फराळ स्पर्धा घेतली. त्या माध्यमातून बऱ्याचशा गृहिणी आमच्याशी जुडल्या. त्यांना हायजीनचं माहिती झाली. तर अवेअरनेस प्रोग्राम्स खूप सारे घेतले. निबंध स्पर्धा घेतली. एक व्हिडिओ मेकिंग स्पर्धा घेतली. आणि आता जवळ-जवळ संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही नाट्य स्पर्धा घेतली. हं, हं, हं. त्या नाट्य स्पर्धेतनं पण खूप लोकांमध्ये ते अवेअरनेस आलं. आजही तुम्ही पाहत असाल, भले बरेच लोकांचे केस वाढलेले असतात, पण तरी टोपी घालतात. ग्लोव्हज घालण्याचा प्रयत्न करतात. तर हे हळू बदल होईल आणि हे ऑनगोइंग प्रोसेस ही चालूच राहील. तुमच्या त्या लेखामध्ये ऐकलंय मी नाही का हायजीन फर्स्ट अप्रिसिएशन अवॉर्ड. मग याच्याबद्दल थोडं सांगा ना? ॲप्रिसिएशन म्हणजे काय, की जर आपण हॉटेल व्यावसायिकाला असं एखादं जसं जस्ट डायल सारखं जर सर्टिफिकेट दिलं, तर तो एक व्यावसायिकाचा भाग वाटतो, व्यवसायाचा भाग वाटतो तो आणि एक ऑफिशियल वाटतं. पण ॲप्रिसिएशन म्हणजे काय, की तुमचं दैनंदिन कारण की हॉटेल व्यवसाय हा काही सोपा व्यवसाय नाही. नाहीये. खूप प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये. डिफिकल्ट आहे ते. हे करत असताना पण ते जे व्यावसायिक आमच्यासारख्या एक संस्थेला प्राधान्य देतात. स्वच्छतेला जे सांगतो त्या गोष्टी ऐकतात. बदल करतात. परत कम्युनिकेट करतात. बदल झालेले WhatsAppला आम्हाला फोटो शेअर करतात किंवा चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करतात. मग जे असे व्यावसायिक आहेत, जे उत्स्फूर्तपणे सहकार्य करतात, तर त्यांना एक ॲप्रिसिएशन अवॉर्ड म्हणून आम्ही देतो. बरं. की की तुम्ही हे केले हे दुसऱ्यांसाठी पण प्रेरणादायी आहे. एक व्यावसायिकाला हे अवॉर्ड मिळतं तर त्याचं तो एक मोटिव्हेशन म्हणून दुसरा व्यावसायिक पण तयार होतो. मग तर हे एक ॲप्रिसिएशन अवॉर्ड म्हणजे अपार्ट फ्रॉम बिझनेस ते जे उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात, तर त्याचं एक ॲप्रिसिएशन अवॉर्ड आम्ही देतो. कुठे स्टँडीज देतो.
की स्टँडीज असे आहेत की नियम जे आहेत आमचे ते त्याच्यामध्ये लावलेले असतात, की एक ग्राहक जातो, तो फक्त काय पाहतो? मेनू कार्डमध्ये रेट काय आहे? बेसिकली रेटच पाहतो आणि काही-काही व्हरायटी तिथे. परंतु जर त्या स्टँडीवर लिहिलेलं आहे, की तुम्ही जे इथे खाताय त्या किचनमध्ये ॲप्रॉन वापरले जातात, पाणी टाकी स्वच्छ ठेवली जाते. तर तो माणूस हा सुद्धा एक थॉट घेऊ शकतो, की अरे आपण फक्त ॲम्बियन्सच पाहतो. आपण त्या किचनकडे पण थोडंसं पाहिलं पाहिजे. यायला पाहिजे. तर एक स्टँडी पण कन्सेप्ट आहे आमची. जे रस्त्यावर विकतात, छोटे रेस्टॉरंट्स आहेत, कॅफेज आहेत. तिथे ते स्टँडी पण तो स्टँडीचा खर्च तो व्यावसायिकाचा असतो. तर फक्त आम्ही एक डिझाइन बनवून दिलेले आहेत आणि बाकी ते करून घेतात. ते करून घेतो. तुम्ही एक्सपर्ट याच्यामधले. मी बोलणं फार चुकीचं आहे. पण असं काही होऊ शकतं का, की आता तुम्ही व्हिजिट करता रेग्युलरली हॉटेल्सला. तर मग तिथे एक रेटिंग मीटर वगैरे लावलं त्यांच्याकरता. रेट मीटर तुमच्याकडून ना, कस्टमरकडून नाही. तुम्ही गेला आणि तुम्ही 5 किंवा 10 स्टारपैकी जर त्याला रेट्स दिले प्रत्येक भेटीनंतर. तर कस्टमरला पण कळेल की किती रेटिंग. आहेत. हां, ती कन्सेप्ट आम्ही सुरू केली होती. स्टार ही रेटिंग. चक्की हां, स्टार रेटिंग कन्सेप्ट केली होती. पण त्याला पाहिजे तेवढा अ, अ, प्रतिसाद नाही मिळाला आणि कुठे-कुठे एक थोडंसं नाराजी वाटली लोकांना, व्यावसायिकांमध्ये, की आम्हाला 3 स्टार्स का मिळालं? बरोबर. 4 स्टार्स का नाही? किंवा मग स्टार कमी मिळाले तर आमचं असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. तर मग स्टार रेटिंग आम्ही ते फक्त काही ठराविक हॉटेलसाठी ठेवलंय. पण बाकी हॉटेल व्यावसायिकांसाठी स्टँडी आणि ॲप्रिसिएशन ह्या 2च. त्याच्यावेळी म्हटलं, की तुम्ही जास्त एक्सपर्ट आहात. नाही मला माहीत नव्हतं, की स्टार रेटिंगचा अर्थ काय? मी माझ्या कारण मतानुसार की जे फूड इन्स्पेक्टर वगैरे आहे, त्यांना कोणी जाब विचारणार नाही विचारणार. बरोबर आहे. परंतु आम्हाला जाब विचारू शकतात, की तुम्ही 3च का दिले? 5 का नाही दिले? 4च का दिले? त्यांनाच का 4.5? ह्यांनाच का 5 मिळतात दरवेळी? तर हे कारण की आपल्याला हे समाजामध्ये बदल घडवायचा आहे. कोणाला नाराज करून किंवा कॉम्पिटिशन लावून नाही करायचं. नाही करायचं. ते फक्त आपल्या एखाद्या रेटिंग मिळण्यासाठी नाही. तर त्यांना ते मनातनं वाटलं पाहिजे, की हे स्वच्छता आम्हाला करायची आहे. पण मग एखाद्या हॉटेलमध्ये जर आपण गेलो, तर मग आपण कसं ओळखावं, की त्याचं हे सगळं चांगलं चाललेलं? आता बऱ्याच हॉटेलमध्ये आपली एंट्री नसते आतमध्ये. एंट्री तर नसते. आता हा तुम्ही विचारायला पाहिजे बेसिकली. मी तर पहिल्या दिवसापासून सांगते, की मला एक हॉटेल स्वच्छ करायला कमीत कमी 3 ते 4 महिने लागतात. जे काम 8 दिवसाचं आहे. जर हॉटेल व्यावसायिकाने ग्राहकांनी जर विचार केला, फॉर एक्झाम्पल आता आपण हॉटेलचं किचन तर नाही पाहू शकत. पण आपण हातगाडी तर पाहू शकतो ना. बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे, की पेपरच्या इंकने कॅन्सरसारखे आजार होतात. होतात. पण आपण नाही बोलत काही. आपण काय विचार करतो? गप्पा मारत राहतो. एकीकडे खात राहतो. घरून बऱ्याचदा पार्सल आणायला सांगितलेलं असतं. पण आपण असं म्हणतो का, "भैय्या बटर पेपर में देना पार्सल." आता प्रत्येक चहा पण आता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये प्लास्टिकचा कप येतो. किंवा आपल्याला दिसतंय ते त्याच पाण्यात धुतलं जातं. पण आपण कधीच बोलत नाही, की "भैया आपका टेस्ट बहुत अच्छा है. हम यहाँ पे आएंगे भी. लेकिन आप ये थोड़ा चेंज करो. ये एप्रन साफ-सुथरे पहनो." तर हा बदल बेसिकली ग्राहकांकडूनच फार मोठ्या पद्धतीने आला पाहिजे. तर मग आता घरामध्ये जाऊ आपण थोडंसं. मग घरामध्ये कसं हायजीन मेंटेन करता येऊ शकतं किंवा काय चुका करतात कॉमन गृहिणी? काय सांगतील? चुकापेक्षा काय आहे, की बऱ्याच गृहिणींना अ, अ, दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतात. जॉबही सांभाळावा लागतो आणि घरही. घरचं पण. मुलं आहे. तर त्या बऱ्याचदा प्रिपरेशन करून ठेवण्याच्या मागे असतात. तर मी सगळ्या गृहिणींना सांगेल, की 2 भाज्या करायच्या तर 1 भाजी करा. पण ताजं अन्न बनवा. फ्रिजमधलं खूप-खूप वेळचं किंवा बऱ्याच ठिकाणी मी सकाळी टिफिनला पण जंक फूड दिलेलं पाहिलेलं आहे किंवा भेंडी रात्रीच कट करून ठेवायची. पीठ रात्रीच मळून ठेवायचं. तर ह्या गोष्टी कशा कमी करता येईल ते पहा. कारण की हे जे गोष्टी आहेत तुम्हाला असं होत नाही की एक घास खाल्ला आणि लगेच माणसाला काही झालं, तसं नाही. इट्स अ स्लो पॉइझनिंग ऑन आवर बॉडी. जर आपण वारंवार आजारी पडतोय, वारंवार आपल्याला पोटदुखी होती, तर त्याचं मागचं कारण हे तुमची जी प्रिपरेशन आहे, स्वच्छता आहे. अ, तेच जे बेसिक नॉर्म्स आहेत. तुमची तळजमीन स्वच्छ ठेवा, किचन स्वच्छ ठेवा, हात आणि गृहिणींनी तर ज्या घरी आहेत त्यांना तर छोट्या-छोट्या गोष्टी सहजासहजी करणं शक्य आहे. फक्त त्यांनी ते आळस झटकून त्या स्वच्छता ज्या आहेत बेसिकली
फ्रीज स्वच्छ ठेवणं, पेस्ट कंट्रोल करणं, मुंग्या वगैरे त्याने झाल्या पाहिजे. त्या गोष्टींची काळजी घेणं. पालेभाज्या चांगल्या पद्धतीने धुवून घेणं. धुवून घेणं. तर मग आता कसं होतं, की आता माझ्या घरचे समजा आम्ही कोणती पार्सल आणायला चाललोय बाहेर भाजी वगैरे, तर ते म्हणतात डबा घेऊन जा. ते त्यांच्या पिशवीमध्ये काय म्हणतात त्याला ॲल्युमिनियम फॉइल? ॲल्युमिनियम फॉइल. हां, मग त्याच्यामध्ये येतात. तर मग ते कितपत चुकीचं आहे? आता ते शेवटी फॉइलच आहे. गरम फॉइलमध्ये त्या गोष्टी जाणं, हे आरोग्यासाठी कुठे ना कुठे घातक आहेच. पण काही ठिकाणी पार्सल देणं हे गरजेचंच असतं. तर तिथे आता काही ऑप्शनच नसतं. त्या ठिकाणी ठीक आहे. पण खूप वेळ ते पार्सलमध्ये ठेवून मग खाणं, मग चुकीचं आहे. ते चुकीचं आहे. तर तुम्ही ग्राहकांना म्हणजे मिस्ड कॉलची सोय दिली मग त्याबद्दल पण थोडं सांगा ना? काय अ, प्रकार आहे? ज्यावेळेस सुरुवात होते ना, तर मी तुम्हाला सांगितलं स्वच्छ अन्न पदार्थ पुरवणं हमखास बक्षीस मिळवा. तर त्याच्यामध्ये आम्ही कारण की हातगाडी व्यावसायिकांना ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला जाऊन सांगायचो, ते म्हणायचे, "मॅडम, इथं खूप गर्दी असते." मग ते पालिकेने लाईटच नाही दिली, पाण्याची सोयच नाही दिली. असं बरंच त्यांचे कारणं असायचे. मग आम्ही ह्या कन्सेप्टमधनं की ग्राहकांना त्यांचा मिस कॉल पडला, तर जास्तीत जास्त लोकांनी त्यांना मिस कॉल दिलं, रेटिंग दिलं. तर ते पण लोकांना सांगतील, "अरे, आमचे ह्या गोष्टी पहा, आमच्या स्वच्छ आहेत का पहा." तर ते व्यावसायिकांकडनं कडनं ग्राहकांकडे जाईल. ह्याच्यासाठी ती आम्ही कन्सेप्ट राबवली होती. एक मिस कॉल दिला, की ज्यांचे रेटिंग जास्त येतील, ज्यांना मिस कॉल जास्त पडतील, तर त्यांना ते आवड मिळेल. तर व्यावसायिकांकडनं ते ग्राहकांपर्यंत पोहोचेल, की ही अशी हायजीन कन्सेप्ट आहे. आम्ही हे नॉर्म्स फॉलो करतो. हे नियम आम्ही अ, नियम नियमांचं पालन करतो. तर तशी ती मिस कॉल सुरुवातीला स्वच्छ अन्न पदार्थ पुरवा आणि हमखास बक्षीस मिळवा ह्याच्यामध्ये ती कन्सेप्ट आम्ही राबवतो. तर मग तुम्ही तुमच्या लेखामध्ये म्हटलेलं आहे, की हात जगन्नाथचा रथ आहे. तर मग काय वाटतं, की एकट्या व्यक्ती होण्यासारखं काम हे खरंच नाहीये. काय वाटतं कोणाकोणाचा सहभाग तुम्हाला मिळावा अशी अपेक्षा आहे? आता सगळ्यात पहिली तर सहभाग मिळावा हे पालकांचा मला, की प्रत्येक वीकेंडला आपण बाहेर जातो किंवा आपण एखादी पार्टी बुक करतो. तर प्रत्येकजण फक्त आम्हाला चांगली सर्व्हिस मिळेल का? आणि काय रेट प्लेट पडेल? तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली तर ग्राहकांचा सहभाग खूप गरजेचा आहे. त्यांनी एक छोटा प्रश्न विचारला पाहिजे, "माझी फॅमिली इथे जेवणार आहे. तुम्ही स्वच्छतेचे नियम पाळता का?" जरुरी नाही तुम्ही हायजीन फर्स्टलाच प्राधान्य द्या. पण तुम्ही ज्यावेळेस विचारायला लागेल, त्यावेळेस मागणी तसा पुरवठा तुम्हाला 100% मिळेल, की लोक विचार करतील, की "अरे, स्वच्छतेबद्दल विचारतायत." आणि प्रत्येक संस्था आहेत. प्रत्येक संस्थांना काही ना काही सामाजिक उपक्रम करायचेच असतात. जर प्रत्येकाने एरिया वाईज विचार केला, तर काहींनी हातगाड्यांचा विचार केला, की आपण हातगाड्या स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करूयात. काहींनी मिठाई, मिठाई आता बेसिकली आपण खवा वगैरे सगळ्या गोष्टी पाहतो. बरोबर. मी म्हणत नाही की सगळ्यांचेच खवे काही खराब असतात. परंतु काही लोकांनी जर विशिष्ट मिठाईसाठी प्रयत्न केले, कारण की आज आपला सणवार आपण सगळ्यासाठी आणि बऱ्याच ठिकाणी विषबाधा आपण पाहिलेली पण आहे. तर ह्याच्यामध्ये बेसिकली मागणी फार गरजेची आहे. अ, व्यावसायिकांचा पण त्याच्यामध्ये सहभाग, पालिका आहेत, अन्न औषध विभागाचा मला असं वाटतं की फार मोठा रोल आहे आणि जेवढे आउटलेट्स आहेत नगरमध्ये, त्या कंपॅरेटिव्हली फूड इन्स्पेक्टर्सची फार कमी आहे. तर तिथे पण जर काही 2 लोकं चेकिंगसाठी कोर्टमध्ये असतात, तर एक जण ऑफिसमध्ये असतात. तर बाहेर 3 ते 4 फूड इन्स्पेक्टर कुठपर्यंत जातील? तिथे सुद्धा अ, संख्या वाढण्याची गरज आहे. आणि मी म्हणेल तर विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये जुडलं पाहिजे, की त्यांना शिक्षणासाठी बाहेर जावं लागतं. मी अशा काही मेस पण पाहिलेल्या आहेत, की 2-2 दिवसाचं ते कुस्करा बनवून दिला जातो. तर बेसिकली त्याच्यामध्ये स्टुडंट्स पण सांगत नाही, की मी 2 दिवस नाही आहे डबा बनवताना. तर ते खूप उरलं जातं, मग ते शिळं वाढलं जातं. तर विद्यार्थ्यांनी, पालकांनी, वेगवेगळ्या संस्थांनी एक उपक्रम म्हणून जरी घेतलं, तरी पण काहींनी बेकरी, काहींनी मिठाई, काहींनी रस्त्यावरील ज्यूस बार असं प्रत्येकाने जर त्याच्यामध्ये काम केलं,
तर आमचा जो मानस आहे, भारतातली पहिली हायजीन सिटी बनवायची. ती अंगणवाडी असो, हातगाडी असो, प्रत्येकाकडे स्वच्छ ॲप्रॉन, स्वच्छ कॅप, परिसर स्वच्छ, डस्टबिन झाकलेली, नॅपकिन स्वच्छ. अ, हे ज्या बेसिक गोष्टी, की जो प्रत्येकाला सहजासहजी शक्य आहे, हे जे आमचं स्वप्न आहे, हे लोकांच्या जनसहभागाने, मागणीने हे नक्कीच बदल फार मोठा घडू शकतो. बदल होतोय, नाही होते असं नाही. म्हणजे ओके. जिथे काम करतोय तिथे बदल होत आहेत. नंतर आपल्याला अपेक्षित आहे, की ते 100% ऑथेंटिक मिळावं. तर ह्याच्यामध्ये जनसहभाग आणि ग्राहकांचा सहभाग, ग्राहकांची अवेअरनेस फार गरजेची आहे. कस्टमर्सचा कसा रोल असतो तुमच्या या कार्यामध्ये? कारण तुम्ही हॉटेल्सला कॉन्टॅक्ट करता, तर मग कस्टमर्स किंवा ग्राहक कस्टमर आम्हाला विचारतो कुठलं हॉटेल चांगलं आहे. तर माझं प्रॉमिस आहे, की मी हॉटेलचं नाव नाही सांगत हं. बऱ्याचदा. पण आमचे अवॉर्ड फंक्शन्स होतात त्यावेळेस पाहतात ते, की कुठल्या हॉटेल्सला चालण्यासाठी. मानांकन मिळालं किंवा तर ग्राहकांमध्ये ज्या स्पर्धा घेतो. काही सोशल मीडिया, Instagram, Facebook ह्याच्यामधनं हे अवेअरनेस आलंय लोकांमध्ये. ज्या हॉटेल्समध्ये आम्ही काम करतो, तर ते आम्हाला सांगतात नोइंगली अननोइंगली, आता आम्ही इथेच जातो, इथेच खातो किंवा बरेचदा सजेशन्स येतात, ह्या-ह्या हॉटेलला जा, ह्या-ह्या हातगाडीवर जा, असं आम्हाला सजेशन्स पण मिळतात. बऱ्याच ठिकाणी आम्हाला फोटोज येतात, की आम्ही एक गिरणीचा फोटो आला होता मला, की माझे एक नातेवाईक गिरणीमध्ये गेले होते आणि तिने त्या हॉटेलचं नाव पण सांगितलं, की कुठं हे पीठ जातं आणि ते गहू कशा पद्धतीचे होते, त्याचे मला फोटो दाखवल्यानंतर मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. तुमचा जो प्रश्न आहे, की ग्राहकांनी कसं ह्याच्यामध्ये पार्ट आहे, बेसिकली अवेअरनेसच आहे. आपण सोनं घ्यायला जातो ते 22 कॅरेट आहे का? 24 कॅरेट आहे का? 18 कॅरेट आहे का? मजुरी किती? किती सारे प्रश्न विचारतो. परंतु खाण्याच्या बाबतीत तेवढी आपण जागृत नाही. आपण वेळ मारून नेतो तसं पद्धत आहे आपली, की चला आज तर आपलं भागलंय ना. हं, हं, हं. तर मग आता आपण सगळे ॲस्पेक्ट कव्हर केलेले आहेत. मला सांगा ना, की जर आपण असंच बाहेरचं कंटिन्यू खाता राहिलो जिथं चुकीचं आहे, स्वच्छता नाही आहे, तर मग त्याचे काय परिणाम होऊ शकतात? परिणाम आता जर कावीळसारखे आजार आहेत, डायरियासारखे आजार आहेत. हे आजार तर फूड पॉइझनिंग तर आजार तर होणारच आणि आरोग्यावर तर खूप परिणाम होतोच त्याचा. कारण की मी आता ज्यावेळेस नाटकाची स्पर्धा घेतली, त्यावेळेस बऱ्याच शिक्षकांचं हेच म्हणणं आलं, की पोटदुखीमुळे बऱ्याचदा मुलं गैरहजर असतात. बऱ्याचदा आरोग्यावर परिणाम तर हा फार मोठा होतो. मी तुम्हाला सांगितलं WHOचा रिपोर्ट सांगितला, की हे तर दूषित अन्न आणि दूषित पाणी, शिळं अन्न खूप होत असतं. परिणामकारक आहे आपल्या शरीरावर दुष्परिणाम करतं. मग आपण शाळांबद्दल सुद्धा खूप ऐकलेलं आहे, की इथं विषबाधा झाली, तिथं हां, तर मग मी ज्यावेळेस अंगणवाडीचं काम केलं, मी आता जिल्हा परिषद सोबतच्या वसतिगृहांसोबत काम केलं. तर एक लक्षात आलं, की शासन पण देतं, सगळं देतं, पण तिथे काम करणाऱ्यामध्ये ती अवेअरनेस पाहिजे आहे, की आपण त्या कडधान्ये निवडूनच दिली पाहिजे. ते फ्रीज स्वच्छ ठेवलेच पाहिजे. काम सुरुवात केलं त्यावेळेस आमच्यासोबत जी टीम होती पाहिलं फ्रिज खोललं, की 50 झुरळं त्याच्यातनं बाहेर यायची. तर ह्याच्यामध्ये अवेअरनेस व्यावसायिकांमध्ये एक मानसिकता बदलण्याची गरज आहे, की मी जे देतोय ते नक्कीच प्रामाणिकतेपणे आणि चांगल्या क्वालिटीचं दिलं पाहिजे. केव्हाही म्हणजे सोबत चालणाऱ्या गोष्टी ग्राहकांकडनं पण मागणी आणि व्यावसायिकांकडनं पण प्रामाणिकतेने ते दिलं पाहिजे. कारण की मी जरी आज व्हिजिट केली, त्याच्यानंतर संध्याकाळी ते कसे देतील हे त्याच्या मानसिकतेचा भाग आहे. नाही. आणि फार मोठा विषय हा जो आहे थोडक्यात नाही कव्हर होणार. हां. बरं तर मग सरकारकडून काय मदत भेटते? आता सरकारकडनं मदत मिळवण्यासाठी मी जेवढे प्रयत्न पण नाही केले आजपर्यंत. आधी मला असं ग्राउंड लेव्हलला जास्त काम करायचंय. मला गिरीजी चितळे म्हणा, एफ-डी-एचे बरेचसे जे अधिकारी आहेत, ज्यांना हा उपक्रम आवडला, त्यांनी मला सांगितलंय, की तुम्ही शासनाकडनं मदत घ्या हे. पण मला आधी ग्राउंड लेव्हलवर जास्त काम करायचंय. चांगलं काम करून मग शासनाकडे जायचंय, की तुम्ही हायजीनचं सर्टिफिकेट हे कंपल्सरी केलं पाहिजे. हा मानस माझा आहे. पण ते मा ते मानस साध्य करण्यासाठी अजून थोडा मला ग्राउंड लेव्हलवर जास्त काम करायचं आहे. प्रत्येकाला हायजीन फर्स्ट ही संकल्पना माहिती पडली पाहिजे आणि मग मला तिथे पुढे शासनाकडनं मदत घ्यायची. तर तशी शासनाकडनं मदतपेक्षा आता महापालिकेकडनं मला बरीचशी मदत मिळाली. आम्ही जो उपक्रम घेतला होता त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टींमध्ये माझ्यासोबत आली.
तर मी जेवढे प्रयत्न करेल तर मला शासनाची मदत पण मिळेल. फ्युचर प्लॅन्स काय आहेत हायजीन फर्स्टचे? आता फ्युचर प्लॅन्स माझा पहिली असा आहे, की मला व्यावसायिकांपेक्षा जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचायचं आहे. हा मानस आहे. त्याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये थिएटर्स जे आहेत, तिथे एक काही सेकंदाची क्लिप मला लावायची आहे. पिक्चरच्या आधी जसं धूम्रपानाची येते, तसं ब्रेकमध्ये लोकं घेतातच. अ, समोसे घेतात, वडापाव घेतात किंवा बाहेर खातात. खाऊनच पिक्चर जातात. पिक्चर सुटल्यावर काही लोकं बाहेर खातात. तर काही 30 सेकंदाची, 1 मिनिटाची ॲड करायची आहे मला. तो एक मला पहिली माझं मानस आहे. दुसरं असं आहे, की जे गार्डन्स आहेत, लोकं फिरायला जातात, तिथे दिसलं पाहिजे. स्वच्छतेचे फूड हायजीनचे नियम मला तिथे लावायचे त्या ठिकाणी, की लोकं वाचतील बाबा, की पदार्थ भाज्या धुतलेल्या आहेत की नाही पाहावे किंवा कव्हर केलेले आहेत की नाही, हे जे नियम आहेत मला तिथे लावायचे आहेत. बऱ्याच आणि अजून एक कन्सेप्ट रन करायची आहे, पण त्याला खूप ग्राउंड लेव्हलला काम करावं लागेल, की एक फ्लेक्स लावायचा आहे, की स्टार हॉटेल ऑफ द वीक किंवा स्टार हॉटेल ऑफ द मंथ, की जेणेकरून आज मला प्रत्येक हॉटेलमध्ये जावं लागतंय, तर हॉटेलवाले मला कसे अप्रोच होतील, ह्याच्यासाठी मला खूप काम करायचंय. एका पॉइंटला ते एक प्रमोशन साधून होईल त्यांच्याकरता. स्टार मंथ स्टार हॉटेल स्टार ऑफ द हॉटेल मंथ ऑफ द जर का मंथ हे हे मला जर का कन्सेप्ट झालं रन करायची आहे. हं. त्यांच्याकडे प्रमोशनचा चान्स आहे, की तुम्ही चांगलं काम करा. तुमचं आलं ना आपोआप तुमचं प्रमोशन होईल. ज्या सपोज आता प्रोफेसर चौकामध्ये ज्या काही मोठे-मोठे वॉल्स आहेत, तिथे मला फर्स्ट हायजीनचे नियमांचं बोर्ड लावायचं आहे. हायजीन फर्स्ट मोठं नाही झालं पाहिजे. हायजीनचे नियम नियम सगळ्यांना सगळ्यांना कळले कळले पाहिजे. पाहिजे. हा माझा मानस आहे सगळ्यात मोठा. रोडवर जे बरेचसे वेगवेगळ्या क्लासेसची ॲड असतात, तसं मला नियमांची ॲड करायची आहे. हे वेगवेगळ्या माध्यमातून मला अवेअरनेस करायचं. सोशल मीडिया कॅम्पेन सुद्धा यूज करू शकतो. सोशल मीडिया तर आहेच. तेच आहे. तो चालूच आहे. आय लव्ह नगरचा पण सपोर्ट मला खूप मिळतो ह्याच्यातून. वाह! ग्रेट. खूप माहिती भेटली आज. तर मग तुमच्याबरोबर खूप जण जोडले गेले, बरोबर? टीम आहे तुमच्या. प्रशासक झाले किंवा अजून डॉक्टर आहेत, तुम्ही म्हणले सरकारी अधिकारी आहेत, गृहिणी आहेत. त्या तुम्ही हायजीन फॅमिली म्हणता. तर त्यांच्याबद्दल सांगा ना थोडंसं? तर बेसिकली हे काम काही एकटं कोणाचं नाहीच आहे. तर माझी टीम, माझी फॅमिलीच आहे. काही त्याच्यामध्ये टीचर्स आहेत, गृहिणी आहेत, अ, व्यावसायिक पण आहेत. माझे हसबंड पण कुठे गरज पडली की हेल्थ चेकअप पण देतात. तर टीम खूप छान आहे माझी. एरिया वाईज टीम आम्ही सेपरेट केलेली आहे, की सावेडी एरिया आहे, तर तिथे काही जणांकडे ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. काहींना व्हिजिट्स पॉसिबल होत नाही, तर ते लेक्चर्स देतात, डॉक्युमेंट ते दाखवतात. काही सोशल मीडिया हँडल करतात, काही लिखाण करतात त्याच्यामध्ये. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातनं हायजीनचं सपोर्ट आहे, हायजीन टीमचं. काही संस्था जोडतात त्यावेळेस त्यातले काही मेंबर्स आमच्याशी जोडतात. तर बेसिकली हायजीन टीम खूप कमिटेड आहे. त्या वेगवेगळ्या पद्धतीने मला सहकार्य करतात. हं, हं. तर आपण काही क्रिएटर्सला सुद्धा आवाहन करू शकतो, की तुमच्यावर जोडले जाऊ शकतात ते. कारण येस. ना नफा ना तोटा. ते पण हॉटेलकडून काही घेत नाही. तसं कोणाला जर इच्छा असेल तर कॉन्टॅक्ट करा. खाली आपण तुमचा नंबर टाकून देऊ. क्रिएटर जर कोणी असतील ना, तर तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करतील. तर आपला आता शेवटचा प्रश्न आहे, की तुमच्या कोणी काही काय संदेश राहील आमच्यासारख्या ग्राहकांना, अनमोल व्यक्तींकरता? सगळ्यात महत्त्वाचं जे आज मोदीजी एवढं स्वच्छतेवर काम करत आहेत. तर ते नेहमी सांगत असतात, "एक कदम स्वच्छता की ओर." तसं मी प्रत्येक ग्राहकाला सांगेल, प्रत्येक गृहिणीला सांगेल, विद्यार्थ्यांना सांगेल, की एक कदम फूड हायजीन की ओर आणि सगळ्या व्यावसायिकांना सांगेल, की किचन स्वच्छतेकडून आरोग्याकडे. वाह! थँक सो मच मॅम. तुम्ही आलात. इतकी तुमची हायजीन फर्स्टबद्दलची तळमळ दिसली आम्हाला. थँक सो मच. आणि आमच्याकडे छोटीशी आठवण आहे तुमच्याकरता. स्पेशल कॉर्नरची एक आठवण तुमच्याकडे राहिली पाहिजे. प्लीज. घ्या म्हटलं धक्का थँक यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना प्रेरणा दिली अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेल मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करू विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा पॉडकास्ट तुमच्या प्रत्येक मित्र-मैत्रिणीपर्यंत जे हॉटेलमध्ये रेग्युलरली खातात त्यांच्यापर्यंत पोहोचवा. सो भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू. हॅव अ गुड एंड.
बाय.